नमस्कार मंडळी, ठरलं तर मग मालिकेचा मोस्ट वेटिंग एपिसोड तुम्ही पाहत आहात. 30 जुलैचा आज आहे अंतिम निकाल आणि प्रियाने सगळं सत्य कबूल केलं. बघत राहा ठरलं तर मग. अर्जुनने प्रियाबद्दल कोर्टामध्ये पुरावे सादर केले. पुराव्यांमध्ये असं आहे की विलासच्या बॅगेतून मिळालेल्या नोटांच्या बंडलवर प्रियाच्या बोटांचे ठसे आहेत. प्रिया म्हणते, ह्या नोटांवर माझे ठसे कसे आले हे मला माहित नाही. तेवढ्यात रविराजने ऑब्जेक्शन घेतलंय. रविराजला माहिती आहे की काही सत्य आहे, पण ते प्रियाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. युअर ऑनरला म्हणतात की व्हेरीफाय न केलेले पुरावे अर्जुन सुभेदार कसे सादर करू शकतात. अर्जुन म्हणतो की हे सगळे पुरावे ऑफिशियल आहेत. युवराज किल्लेदार, मला मान्य आहे, मी कोर्टामध्ये शेवटच्या क्षणाला हे पुरावे सादर करतोय, पण यावरून असं होत नाही की हे पुरावे खोटे आहेत. तेवढ्यात मिलॉर्ड म्हणतात की हे पुरावे ग्रांडेड आहेत. आता प्रिया खूपच घाबरते. त्यानंतर अर्जुन प्रियाला म्हणतो की तू केलेला गुन्हा आजपर्यंत लपवून राहिला. तू विलासला मारलंय, तुला आश्रम विकायचं होतं, तू विलासवर गोळी झाडलीये, असं बोलून प्रियाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रिया घाबरते आणि ती संतापाने सत्य बोलून जाते. नाही, मी खून केला नाही, साक्षीने विलासवर गोळी झाडलीये, मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. आणि मधुभाऊ सुद्धा सुरुवातीपासून जे काय सांगतात ते सगळं खरं आहे. साक्षी शिकरेनेच विलासचा खून केलाय. हे ऐकून सगळेजण चकित होतात. रविराज उठून बोलतो, प्रिया हे काय बोलतेस तू? इकडे मैपत सुद्धा उठून बोलतो, ए पोरी काय बोलतेस तू? शांत बस, नाही तर तुझं तोंड बंद करायला जास्त वेळ नाही लागणार. तेवढ्यात मिलॉर्ड म्हणतात की कोर्टामध्ये शांतता बाळगा. तेवढ्यात दामिनी म्हणते की युअर ऑनर, मला प्रिया मधुकर यांना क्रॉस एक्झामिनेशन करण्याची परवानगी मिळावी. युअर ऑनर परवानगी देतात. दामिनी प्रियाला म्हणते की मी इतक्या दिवस वेगळी साक्ष दिली आणि आता तुम्ही ही वेगळीच साक्ष देतायत, नेमकं काय चाललंय प्रिया? प्रिया म्हणते की मी इतक्या दिवस साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्यावरतीच खुनाचा आळ येतोय आणि आता मी गप्प बसणार नाही. आता मी जी साक्ष दिली तीच खरी आहे. साक्षीनेच विलासचा खून केला. त्यानंतर प्रिया कोर्टामध्ये सगळं सांगते की खुनाच्या रात्री नेमकं काय झालं होतं. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, आता प्रिया जे सांगणार आहे ते मधुभाऊंनी ऐकू नये अशी विनंती. मिलॉर्ड मधुभाऊंना कोर्टाबाहेर पाठवतात. त्यानंतर प्रिया म्हणते की प्लॅन असा होता की मी आश्रमात नसताना आश्रमाची झडती घेऊन मधुभाऊंनी प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवलेत त्याचा तपास करायचा होता. मी विलास थिएटरमधून निघालो आणि आश्रमात आलो. तेवढ्यात साक्षी तिथे होती. त्यानंतर मला तेव्हा साक्षीने सांगितलं की विलास हा मैपतचा माणूस आहे. त्यानंतर आम्ही तिघे आश्रमात गेलो. त्यानंतर साक्षी आणि विलास प्रॉपर्टीचे पेपर कपाटामध्ये हुडकत असताना मधुभाऊ तिथे आले आणि विलासला म्हणले की विलास, तुझ्यावर तर माझा खूप विश्वास होता, तू असं करू शकतो हे मला वाटलं नाही. त्यानंतर मधुभाऊ, विलास आणि साक्षी या तिघांमध्ये जोरात खेचाखेच झाली आणि साक्षीच्या हातात पिस्तूल होती आणि जोरजोरात खेचाखेच करत असताना साक्षीकडून विलासवर गोळी फायर झाली होती. हे सांगितल्यानंतर अर्जुन सुभेदार म्हणतो की आता मधुभाऊंना बोलवण्यात यावं. त्यानंतर मधुभाऊ येतात आणि अर्जुन त्यांना म्हणतो की मधुभाऊ, खुनाच्या रात्री नेमकं काय झालं होतं ते परत एकदा सांगा. मधुभाऊ सुद्धा प्रियाने जे काय सांगितलं जसंच्या तसं मधुभाऊ सुद्धा सांगतात. यावरून अर्जुन म्हणतो की हे सिद्ध होतंय की खून कोणी केलाय. अर्जुन म्हणतो की मिस साक्षी शिकरे यांना शेवटचे काही प्रश्न विचारायची परवानगी मिळावी. लॉर्ड म्हणतात परवानगी ग्रांडेड. त्यानंतर साक्षी शिकरेला अर्जुन विचारतो की तुमच्याकडे शेवटची संधी आहे खरं बोलायची. खून तुम्ही केलाय हे मान्य करा. त्यानंतर साक्षी खूप गडबडलेली असते. साक्षीला काय बोलावं काय नाही ते सुचत नाही. त्यानंतर मिलॉर्ड म्हणतात की साक्षी शिकरे गप्प राहू नका, उत्तर द्या. तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळतंय की साक्षी कबूल करते, विलासचा खून मीच केलाय. त्यानंतर अर्जुन म्हणतो की तुम्ही फक्त खून केला नाही तर खून केल्यानंतरचे सगळे पुरावे मिटवले. पुरावे मिटवण्यासाठी तुमची कोणी मदत तर केली नाही. तेव्हा साक्षी म्हणते की या प्रियाने सगळे पुरावे मिटवले. त्यानंतर प्रिया मधुभाऊंच्या पायाशी पडते आणि म्हणते, मधुभाऊ मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली, मी असं परत कधी वागणार नाही. त्यानंतर मिलॉर्ड म्हणतात की प्रिया मधुकर, तुम्ही असं
कोर्टामध्ये वागू शकत नाही. तेवढ्यात दामिनी ऑब्जेक्शन घेऊन म्हणते, मिलॉर्ड, माझ्या क्लायंटने म्हणजे साक्षी शिर्के यांनी मान्य केलंय त्यांनी खून केलाय, पण जाणून बुजून खून केलेला नाहीये, चुकून हा खून झालेला आहे. मी कोर्टाला एवढंच सांगते की साक्षी शिर्के यांना कमीत कमी शिक्षा व्हावी. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, हा गुन्हा खूपच गंभीर आहे. प्रिया आणि साक्षी यांना अशी शिक्षा द्या की यापुढे या समाजात असा गुन्हा कोणीच केला नाही पाहिजे. सगळेजण कोर्टाच्या निर्णयाची वाट बघत असतात. तेवढ्यात मिलॉर्ड म्हणतात की महाराष्ट्रात गाजलेलं वात्सल्य आश्रम खून खटल्याला आज वेगळंच वळण मिळालं. खुनाची साथ देणारी प्रिया मधुकर हिने आज खरी साक्ष दिली. मिटवलेल्या पुराव्यांबद्दलही सांगितलं. साक्षी शिर्के हिने केलेल्या खुनाची कबुली दिली. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा.